नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे देवरुख बस स्थानकवर। इथूनच आपल्याला जर्नी करायची आहे, तो म्हणजे देवरुख ते अक्कलकोट। देवरुख पासून कोल्हापूर मार्गे आपली बस अक्कलकोटला जाणार आहे आणि या प्रवासाचा जो अंतर असणार आहे तो जवळजवळ 400 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातला हा देवरुख बस स्टँडचा परिसर पहा। या ठिकाणी स्थानक प्रमुख कक्ष आहे, हिरकणी कक्ष आहे, त्याच्या पलीकडे वॉशरूमची सोय आणि इथून पुढे फलाट चालू होतात। टोटल फलाट जे दिलेले आहेत देवरुख बस स्टँडला, तर 4 फलाट असलेले हे बस स्टँड आहे देवरुख बस स्टँड। चला मित्रांनो, तुम्हाला मस्तपैकी असा देवरुख बस स्टँडचा परिसर दाखवतो, कशा प्रकारचा हा देवरुख बस स्टँडचा परिसर आहे। तर देवरुख बस स्टँडचा तुम्हाला परिसर दाखवलेला आहे, कशा प्रकारे हा देवरुख बस स्टँडचा परिसर आहे। आणि देवरुख बस स्टँडला चिटकूनच देवरुख बस स्टँडचा डेपो आहे, पाहू शकता माझ्या पाठीमागे देवरुख बस स्टँडचा डेपो। देवरुख बस स्टँड एवढं स्वच्छ आहे की या ठिकाणी तुम्हाला कचरा देखील पाहायला मिळणार नाही आणि स्वच्छता पहा तुम्ही इकडची। या ठिकाणी धार्मिक स्थळ बघायचं झालं तर मार्लेश्वर मंदिर, कर्णेश्वर मंदिर, व्याघ्रेश्वर मंदिर, त्यासोबतच तुम्हाला धबधबा आणि तलाव हे पर्यटन म्हणून सुद्धा इकडे विजिट करू शकता। या ठिकाणांचे जे खाद्यपदार्थ आहे, उकडलेले मोदक, आंबोळी, सोलकढी आणि मासे फ्राय, तर ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। फायनली मित्रांनो, आपल्याला बस लागलेली आहे अशोक लेलँड कंपनीची ऑयस्टर BS6 बस लालपरी। आता ड्रायव्हर दादा आलेले आहे आणि गाडीचा रूट पटकन सांगतो तुम्हाला। गाडीचा रूट आहे देवरुख, संगमेश्वर, साखरपा, मलकापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आणि गाडी नंबर पाहू शकता MS14LX 7142। बरोबर टायमावर बस आली आणि 5 मिनिटात लगेच बस निघली पण। तर आता बस आलेली आपली देवरुखवरून आणि गाडीला गर्दी पाहू शकता, नेहमीप्रमाणे गर्दी असते गाडीला। जे रिझर्वेशन बघायचं झालं तर 8 ते 20 सीटर एवढी रिझर्वेशन झालेली। आय थिंक मला वाटतं सुरुवातीला जे प्रवासी असतील ते लोकल प्रवासी असतील। चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी। आता या रोडवर पहिला स्टॉप कुठे आहे ते बघूया।
पासून 17 किलोमीटर अंतर्गत आपली बस पोहोचलेली आहे साखरपा बस स्टँड बरोबर. या ठिकाणी 9:58 झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 10 वाजत आलेत. आणि बऱ्याच दिवसानंतर साखरपा बस स्टँडला आलो आहोत. पाहू शकता ज्यावेळेस आपण रत्नागिरी अंबेजोगाई हा रोड केला होता त्यावेळेस पण इथेच आलो होतो. साखरपा बस स्टँड टोटल 3 फलाट असलेले बस स्टँड आहे साखरपा बस स्टँड. पाहू शकता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले आहे साखरपा बस स्टँड. तर मित्रांनो, जशी आपल्याला गाडी लागली होती त्याआधी गाडी संगमेश्वर जाऊन आली होती. तर दादांकडून या गाडीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. दादा, आपलं नाव काय? जमीर पटेल. गाडीची थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. ही गाडी रूट कसा करते? गाडी देवरूखवरून संगमेश्वरला जाते. संगमेश्वरवरून अक्कलकोटला जाते. संगमेश्वर, देवरूख, साखरपा, मलकापूर, कोल्हापूर, सांगली, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट. तर अशा पद्धतीने गाडीचा रोड चालतो. देवरूख वरून ही गाडी बुकिंग असते. अक्कलकोटसाठी दादांनी सांगितलेलं आहे गाडीचा काय मार्ग आहे आणि कोणत्या मार्गे गाडी जाणार आहे, गाडीचा सुरुवातीला रोड कसा असतो. तर या रोडवर आपल्याला एक घाट लागणार आहे, तो म्हणजे आंबा घाट. आता बघूया उन्हाळ्याच्या सीझन मध्ये हा घाट दिसतो कसा. बऱ्याच दिवसानंतर येतो इकडे. तर साखरपावरून जो आपला अंतर दाखवत आहे कोल्हापूर, तर जवळपास 72 किलोमीटरचा अंतर दाखवत आहे. त्यावेळेस रत्नागिरी अंबेजोगाई केलं होतं त्यावेळेस पण गाडी जेवणासाठी थांबली होती. मला वाटतं आय थिंक नाश्ता टाइम होता त्यावेळेस मलकापूरमध्ये. कोल्हापूर जिल्ह्यातलं हे मलकापूर बस स्टँड या ठिकाणी आपण जो पोहोचलेलो आहे तो 11 वाजता. आणि इथे नाश्त्यासाठी थांबा झालेला आहे. आणि हा थांबा तुम्हाला माहिती आहे अधिकृत थांबा. या ठिकाणी बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत. टोटल 4 बसेस आहेत. आणि मित्रांनो, या आधीचा जो घाट होता आंबा घाट, तो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आंबा घाट मध्ये बघितलं असेल रोड कन्स्ट्रक्शनचं काम जोरात चालू आहे. आपल्या बसमध्ये जे प्रवासी आहेत, सुरुवातीला देवरूख पासून जी आपली बस निघाली त्यावेळेस लोकल प्रवासी खूप जास्त होते. आतापर्यंत पण लोकलचे प्रवासी आहेत. आणि इथे थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊया. त्याआधी तुम्हाला गाड्यांची ओळख करून देतो, कोणत्या गाड्या इथे आलेल्या आहेत. आणि पहिलं बस स्टँड पाहून घ्या. टोटल 4 फलाट असलेलं बस स्टँड आहे मलकापूर येळाणे बस स्टँड. पहिली आपली गाडी संगमेश्वर, अक्कलकोट,
त्यानंतर ह्या गाडीला बोर्ड नाही अजून. विशाळगड कोल्हापूर गाडी, रत्नागिरी विजापूर लांजा आगाराची. आणि शिवशाही बस, या बसला आपण ओव्हरटेक केला होता. रत्नागिरी पुणे दापोली आगाराची. आणि मलकापूर येळाने बस स्टँडचं जे वेळापत्रक आहे 2025चं वेळापत्रक आहे. मला वाटतं अपडेट झालं थोडंफार. मलकापूर येळाने बस स्टँडचं वेळापत्रक पहा तुम्ही. येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या सर्व माहिती इथे दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर सहित. उपमा दाखवायचा होता, उपमा राहूनच गेला दाखवायचा. उपमा थाळी आपल्याला पडले 30 रुपये पर प्लेट. मलकापूर येळाने ते कोल्हापूर जे अंतर दाखवते टोटल 47 किलोमीटर अंतर राहिलेलं इथे. मलकापूर येळाने बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही. 11 वाजताची दृश्य. आणि या ठिकाणी मलकापूरचा डेपो आहे. मलकापूर अशी बरीच नाव आहेत. आता हे जे मलकापूर आहे हे मलकापूर येळाने. कराड साईडचं मलकापूर वेगळं आहे, कोल्हापूर साईडचं मलकापूर वेगळं आहे, बुलढाणा साईडचं मलकापूर वेगळा आहे. अशी बरीच नाव आहेत. अजून किती महाराष्ट्रात मलकापूर नाव आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कुठे आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत कमेंट करा. देवरुख आगारला ज्या गाड्या मिळाल्या टोटल 4 गाड्या मिळालेल्या आहेत. एक अक्कलकोटच्या रूटवर 2 गाड्या आहेत आणि बाकी बोरवली रूटवर 1 गाडी गेली. दुसरी जी गाडी आहे ती लोकल रूटला. लोकल रूट करून कुठल्या रूटवर जाते माहित नाही, पण अशा काही गाड्या. अजून 5 गाड्या आहेत देवरुखला. M809 पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं आणि व्यस्त बसस्थानक म्हणजे कोल्हापूर बसस्थानक. या ठिकाणी आपली बस पोहोचलेली 12:45 देवरुख पासून कोल्हापूरला येण्यासाठी आपल्याला जो कालावधी लागलेला आहे 4 तासांचा कालावधी लागलेला आहे. कारण तुम्ही बघितलं असेल रोडचं काम जोरात चालू आहे. कोल्हापूर बस स्टँड वरून बरेच असे आंतरराज्य बसेस सुटतात, जसे की महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. आपल्या शेजारी अजून एक बस चालली अक्कलकोटला, वेंगुर्ले अक्कलकोट, वेंगुर्ला आगाराची बस. बसमध्ये थोडीशी गर्दी कमी झाली आहे कारण एका पाठोपाठ दुसरी पण बस अक्कलकोटला चालली. तुम्हाला दाखवलंय वेंगुर्ला अक्कलकोट, त्यानंतर आपली बस देवरुख अक्कलकोट. जसं आपण देवरुख पासून निघलो कोल्हापूर पर्यंत तर भाई स्टँडिंग प्रवास. आता कोल्हापूरमध्ये भरपूर गाड्या आहेत अक्कलकोट, सांगोला या ठिकाणी जाण्यासाठी, तर थोडीफार कमी झालेली इथे गाडी. तर इथे फलाटला लागली आपली गाडी करतो. बोर्डावर गेल्याप्रमाणे आतापर्यंत जेवढे पण स्टॉप कंप्लीट झालेले आहेत आपले पाहू शकता. देवरुख, साखरपा, मलकापूर आणि आता कोल्हापूरला बस आली. कोल्हापूरवरून जाणार ते सांगली, मिरज, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट. टेम्परेचर बघितलं असेल तर 38 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. जवळजवळ 40 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वळायला लागले. या वर्षीचा उन्हाळा खूप कडक असणार आहे. खूप सगळ्यात महत्वाचं की कोल्हापूरमध्ये पर्यटन आणि धार्मिक स्थळं जी असतील, पहिला जो आहे तो 3.5 शक्तिपीठापैकी एक महालक्ष्मी मंदिर, आणि दुसरा म्हणजे गुलाबी रंगात रंगलेले मंदिर ज्योतिबा मंदिर, तिसरा म्हणजे छत्रपतींचा सुरक्षित बाले किल्ला पन्हाळा किल्ला, चौथा म्हणजे कोल्हापूरची लेक फ्रंट सिटी, रंकाळा तलाव. असे बरेच पॉइंट आहेत कोल्हापूरमध्ये फिरण्यासाठी किंवा पर्यटनांना भेट देण्यासाठी. तुम्ही विजिट करू शकता त्या लोकेशनला. सध्या आता बस भरलेली आहे, आता पूर्ण बस फुल पॅक झालेली आहे.
सांगली जिल्ह्यातील सांगली बस स्टँडवर आपली बस आलेली आहे 2:24. सांगली बस स्टँडच्या पलीकडच्या बाजूला पाहू शकता कंस्ट्रक्शनचं काम अजून बाकी आहे. वन साइड कंस्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपली बस उभी आहे. सांगलीमध्ये आपले क्रू चेंज झालेले आहेत. इथे फक्त ड्रायव्हर दादा चेंज झालेले आहेत. वाहक दादा अक्कलकोट पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत येणार आहेत या रोडवरती. काही वेळा ड्युटीनुसार पण चेंज होतात हे ड्रायव्हर वगैरे. गाडी बघा काय दिसते, मस्त असं रिबिन लावलेलं आहे. फक्त 4 दिवस झाले या रोडवर गाडी येऊन. तर आज गाडीचा 4था का 5वा दिवस आहे. सांगली ते पंढरपूरचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 150 किलोमीटरचं अंतर आहे. त्याआधी आपला एक जेवणासाठी थांबा होणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे कुठे होणार आहे थांबा. चला, दादांची ड्युटी संपलेली आहे इथे. गाडी कशी वाटली तुम्हाला? गाडी एक नंबर, कंटाळा येत नाही काय नाही. हा बरोबर. माझी 3 वाजता ड्युटी संपली तरी मी इथपर्यंत ड्युटी घेऊन घाटात तर एक नंबर चालवली तुम्ही गाडी. कधी आलो तर नक्की भेटू आपण देवरुखला. नक्की नक्की. सगळे प्रवासी इथे थांबलेले आहेत आतमध्ये सावलीला. खूप बहानगुण आहे खूप. बापरे, गाडी एका जागेला थांबली ना सगळा घामाघूम होतो. जास्त गरम होते गाडी आतमध्ये. गाडी अशी चालू राहिली का नाही वारं एकदम मस्त लागते. तर गाडी अजून पण फुल पॅक आहे. शेवटपर्यंत बघूया कुठे खाली होते. अजून तर मला वाटत ना कुठे खाली होईल. हा जो रोड आहे आणि हा जो हायवे तो फुल बिझी असतो इथे. मध्ये प्रवासी पाहू शकता केबिन पर्यंत तर फुल पॅक. पुढचे दृश्य बघायचे म्हणजे अवघड आहे काम. बघूया जेवढं पॉसिबल येईल तेवढं शूट करूया. मित्रांनो, आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे. बरोबर या ठिकाणी 4:10 झालेत. हॉटेलचं नाव पाहू शकता आणि या हॉटेलला आपण बऱ्याच वेळा व्हिजिट केलेलं आहे. हॉटेल सुनील ढाबा. जुने ब्लॉग बघितले असतील तुम्हाला माहीत असेल. ज्यावेळेस पण या रोडनं आपण येतो त्यावेळेस हमखास हात थांबा या बसला दिलेला असतं. मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे. या ठिकाणी जो आपण थाळी घेतलेली आहे 90 रुपये पर प्लेट आपल्याला वेज थाळी पडलेली आहे. स्क्रीनवर फोटो दिसलच. तर या पद्धतीची वेळ थाळी येते इथे. तर आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून सांगोलीचं जे अंतर आहे ते 45 किलोमीटरचं अंतर आहे. पंढरपूर बघायचं झालं तर 90 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास आहे.
आलेलो पंढरपूर बस स्टँड बरोबर या ठिकाणी 6 वाजलेले. तर आपली बस त्या ठिकाणी उभी आहे. सर्व प्रवासी खाली उतरवत आहेत. त्याच्यानंतर आपली बस पालटला लागेल. मिरज नंतर जे स्टॉप आपण वगळलेले म्हणजे गर्दीमुळे आपल्याला जे स्टॉप घेता आले नाही त्या स्टॉपचे नावं सांगतो. कुठे कुठे आपली गाडी मिरज नंतर थांबते. शिरडोन, कुचीफाटा, नागद आणि जुनोनी. त्याच्यानंतर सांगोला नंतर तुम्हाला रोड दाखवलेला आहे. सांगोल्यानंतर डायरेक्ट पंढरपूर. सगळ्यात जास्त जे प्रवासी खाली झालेले ते जुनोनीला. परत पंढरपूर बस स्टँडला गर्दी पाहिजे तुम्ही. आणि आता गाडी फुल पॅक होत आली आपली. आणि आपला 8 तासांचा प्रवास कंप्लीट झालेला आहे. देवरुख ते पंढरपूर नंतर अक्कलकोटचा जो डिस्टन्स आहे तो जवळपास 111 किलोमीटरचा डिस्टन्स अजून आपला बाकी आहे. अक्कलकोट पोहोचण्यासाठी 2.5 ते 3 तासाचा कालावधी लागेल आपल्याला. तिकडे भाडं सांगायचे राहिले. देवरुख ते अक्कलकोट जे आपल्याला तिकडे भाडे पडलेले फुल तिकीट 715 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेले देवरुख ते अक्कलकोटसाठी. डिस्प्लेला ऑरेंज दाखवते. सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर बस स्टँडला आपण पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 7:38 झालेले आहेत. बघता बघता रात्र पण झालेली आहे. जास्त काय मला तुम्हाला दाखवता आलं नाही कारण तुम्ही पाहिलं असेल प्रवासी किती होते केबिन मध्ये. तर आता आपली बस सोलापूर बस स्टँडला फलाट क्रमांक 3 ला पोहोचलेली आहे. जिथे अक्कलकोटला जाण्यासाठी बसेस लागतात. पाहू शकता या ठिकाणी पंढरपूर बस स्टँडला ज्यावेळेस आपण उतरलो होतो त्यावेळेसची एक गोष्ट मला आवडली. बस स्टँडच्या बरोबर ऑपोजिट साईडला एकदम कोपऱ्यामध्ये प्रवासी वॉशरूम करत होते ना ती जागा ब्लॉक केलेली आहे. आता सोलापूर बस स्टँडला पण इथे पाहू शकता पाठीमागे इथे पण कार्यक्रम चालू झालेला आहे. एवढं मोठं वॉशरूम दिलेलं आहे तरी पण प्रवासी बाहेरच कार्यक्रम करतात. सगळे प्रवासी नाही काही प्रवासी आहेत. आणि आपण सोलापूर बस स्टँडला याच वेळी सोलापूर मुंबई असा ब्लॉक केला होता. बघितला असेल बघून या मस्त असा ब्लॉग आहे तो. आत्ता जो आपला प्रवास राहिलेला आहे सोलापूर पासून अक्कलकोटपर्यंत जवळजवळ 41 किलोमीटर आता अंतर राहिलेले. ही गाडी जाणार आहे डायरेक्ट अक्कलकोट दर्शन. सोलापूर बस स्टँडला या ठिकाणी बसेस पाहू शकता. त्याआधी सोलापूर बस स्टँडचं आतून दृश्य पहा. हे सोलापूर बस स्टँडचं आतून दृश्य. पहिली जी बस आहे ती देवरुख अक्कलकोट बस, दुसरी बस आहे ती मुरुम दादर. त्याच्यानंतर सोलापूर स्वारगेट. सोलापूर स्वारगेट नंतर हिरकणी बस, उमरगा भिवंडी गाडी. त्याच्यानंतर कदंबा गोवा राज्यातली बस, अक्कलकोट वास्को. सगळ्यात शेवटची बस सोलापूर पंढरपूर नॉनस्टॉप बस. तर मित्रांनो इथे फलाटला लागलेल्या सर्व गाड्यांची तुम्हाला माहिती करून दिलेली आहे. फलाटच्या बाहेरचे पाहू शकता इथे सोलापूर पुणे गाडी लागलेली आहे. ई शिवाई बस. या बसचा पण आपण ब्लॉक बनवलेला आहे. या ई शिवायला शिवशाही पास चालतो. आता जी नवीन ई शिवाई आली ग्रीन कलरची त्याला शिवशाही पास चालत नाही. तर चला मित्रांनो आता आपली गाडी रवाना होते सोलापूरवरून अक्कलकोटसाठी. जाऊया आता गाठूया डायरेक्ट अक्कलकोट पोहोचूया. आता सगळ्यात जास्त प्रवासी खाली झालेत ते सोलापूरमध्ये. प्रवासी पाहू शकते गाडीमध्ये.
प्रवासी एवढे गाडीमध्ये राहिलेले आहेत आणि सोलापूरपर्यंत तुफान गर्दी होती. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे अक्कलकोट बस स्टँडला. या ठिकाणी 8:45 वाजलेले. हा अक्कलकोट बस स्टँडचा टेम्पररी परिसर. या ठिकाणी आपली बस उभी आहे. आता इथून बस जाणार ते डायरेक्ट अक्कलकोट दर्शन. अक्कलकोट मंदिरापाशी गाडी पार्किंग लावायला एक बेसमेंट तयार केलेलं आहे. त्या ठिकाणी आपली गाडी मुक्कामी राहणार आहे. तर फायनली मित्रांनो ज्या ठिकाणी बसचा एंडिंग पॉईंट होतो त्या ठिकाणी आपण आलेलो. दादांची गाडी घेऊया इथे. दादा आपलं नाव? नमस्कार, मी अमोल साळुंके, डेपो. उद्या सकाळी 7 वाजता निघणार आम्ही इथं. आता तुम्ही एवढे दिवसभर काम करता, थकवा येतो का? काय नाही, आता निवांत आंघोळ करायची, खायचं आणि झोपी जायचं. तर दादांसोबत प्रवास करून भारी वाटलं आणि मस्त असा सपोर्ट केलेला आहे दादांनी. भेटू आपण कधी देवरुखला आलो. हे आपले सेकंड गुरु जे सांगली नंतर जॉईन झालेले. दादा आपलं नाव? दादासाहेब जातो. तुम्हाला जी मुक्कामाची सोय केलेली आहे ती कशी आहे? एक नंबर सोय आहे. एक नंबरची. देवस्थान ट्रस्ट म्हणजे ती एक नंबर आहे. आंघोळीची, संडास बाथरूमची सगळी सोय. महाप्रसाद पण आहे, तो पण सुद्धा चांगला मिळतो आणि झोपायची पण सोय चांगली आहे. तर मित्रांनो देवरुख वरून 9 वाजता निघलेली गाडी बरोबर या टायमिंगला 9 वाजत आलेत. म्हणजे 12 तासांचा प्रवास झालेला. ज्यावेळेस आपण अक्कलकोट चिपळूण या गाडीचा आपण प्रवास केलेला आहे ती गाडी नाईट रात्रांनी शेड्यूल आहे. आता चिपळूण अक्कलकोटवाली जी गाडी आहे ती उद्या सकाळी पोहोचणार. म्हणजे तुम्हाला 2 शेड्यूल आपल्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळतील. एक म्हणजे चिपळूण अक्कलकोट रात्रांनी प्रवास, दुसरा म्हणजे दिवसाचा प्रवास, तो म्हणजे देवरुख ते अक्कलकोट. दोन्ही पण प्रवास तुम्हाला दाखवलेला आहे. आपला जो प्रवास झालेला आहे 4 जिल्ह्यांमधून प्रवास झालेला. म्हणजे जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर, सांगली आणि आता फायनल जिल्हा म्हणजे सोलापूर. या 4 जिल्ह्यांमधून आपला प्रवास झालेला आहे, कम्प्लीट प्रवास. तर इथे मुक्कामी गाड्या थांबतात, प्रायव्हेट असो महामंडळाची बस असो, तर इथे सर्व बसेस थांबतात. आणि आता आपण जाऊया आपल्या पॉइंटला. तर आपल्या गाडीचा रिटर्न टायमिंग तुम्हाला सांगितलेलं आहे किती वाजता ही गाडी अक्कलकोट वरून देवरुखसाठी रवाना होणार आहे. सगळी माहिती या ब्लॉग मध्ये दिलेली आहे. तर इथून पुढे तुम्हाला युनिक माहिती मिळणार आहे. म्हणजे इथं आल्यानंतर राहायचं कुठं, दर्शन कधी घ्यायचं, मुक्कामाची सोय तुम्हाला दाखवतो. रूम भेटलेले 100 रुपयावाली रूम फुल पॅक झालेले आहे. त्यामुळे 200 रुपयावाली आपण रूम घेतलेली आहे हॉल नंबर 4 मध्ये. तिथे बेड नंबर आपला 5. शूज वगैरे काढायचे. त्याच्या नंबर 200 वाली जी रूम आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं हॉल येतोय आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला पेटी दिलेली आहे. पेटीसोबत गादी, शाल, उशी. तर एवढं साहित्य इथे दिलेलं आहे आराम करण्यासाठी. बाथरूमची व्यवस्था पण आहे. पुरुषांसाठी वेगळं आहे, महिलांसाठी वेगळं आहे. रूम पहा किती मोठी आहे, खूप मोठी रूम आहे ही. आपण त्र्यंबकेश्वर, परळी, वैजनाथ केलं होतं. रूम एकदम छोटी होती. आणि शेगावची तर बाई विसरूच नका. पुरुषांसाठी जी बाथरूमची सोय केलेली आहे, कपडे चेंजिंग रूम आहे. या ठिकाणी आंघोळीची सोय आहे. थंड पाणी एकदम पलीकडच्या साईडला थंड पाणी. गरम पाण्याचा टायमिंग माहित नाही तसा, पण आता सध्याला थंड पाणी. तर अशा प्रकारचे हे वॉशरूम आहे. आणि या वॉशरूम मध्ये काय काय सुविधा आहेत तुम्हाला तर दाखवले. महाप्रसाद आपण घेतलेला इथे. अशा प्रकारचा हा महाप्रसाद मिळतो. आणि आपण ज्या महाप्रसादालयामध्ये आलोय मस्त आहे.
एक नंबर. सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता वाजले 5:45. काल रात्री आपण 11 वाजता झोपलो. 5.5 ते 6 तासांची झोप आपली कंप्लीट झालेली आहे इथे. त्याच्यानंतर आपण आता जाणार आहोत स्वामींच्या दर्शनासाठी आणि मला पहाटेचे दर्शन घ्यायला खूप आवडते. चला तर मग. असं सकाळ सकाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे. जास्त काही शॉपिंग वगैरे केली नाही, फक्त एक धागा खराब झाला त्यामुळे दुसरा धागा घेतला परत एकदा. तर मंडळी, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? देवरुख ते अक्कलकोट प्लस अक्कलकोट दर्शन, राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे. अजून काय माहिती मिस झाली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ती माहिती सांगूया. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन असा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला, श्री स्वामी समर्थ. It's my only medicine, yeah. Everything I do, I'm just being genuine, yeah. I'm sick of being screwed, feel my own adrenaline, yeah. I do just what I do, and I hope you let me in, yeah.